चलो नमस्कार मित्रांनो, बघा नुकतीच आपली टेट परीक्षा जी आहे बघा ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाची अपडेट म्हणजे आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या दिनांक आहेत बघा त्या आपल्याला पुन्हा एकदा रिमाइंडर करून देतोय। कधी कधी काय होतं बघा, बऱ्याचदा आपण घाईगडबडीमध्ये ह्या दिनांक विसरण्याचे जास्तीत जास्त आपले त्या ठिकाणी चान्सेस असतात। त्यामुळे पहिला एक भाग लक्षात ठेवू, चला आपल्याला पहिली जी दिनांक लक्षात ठेवायची बघा, अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे। म्हणजे सरळ सरळ आपण जो अर्ज आहे बघा, हा अर्ज त्या ठिकाणी सादर कधीपासून करू शकतोय तर लक्षात ठेव, चला 26 एप्रिल, काय बोललो मी, 26 एप्रिल पासून आपण त्या ठिकाणी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर ही जी अंतिम तारीख आहे 26 एप्रिल ते लक्षात घ्या 10 मे पर्यंत काय बघा आपण त्या ठिकाणी पूर्णपणे ऑनलाईनच्या माध्यमातून हा जो तुमचा अर्ज आहे बघा अर्ज त्या ठिकाणी सादर करू शकता। ओके, ही झाली पहिली तारीख। आता दुसरी एक अपडेट अशी आहे, अजून एक दिनांक लक्षात ठेव, चला ती दिनांक आहे बघा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पेमेंट करण्याची अंतिम तारीख कोणती आहे। म्हणजे कधी कधी काय होतं बघा, बऱ्याचदा काही विद्यार्थी फक्त त्या ठिकाणी अर्ज सादर करतात परंतु पेमेंट या ठिकाणी लवकर करत नाही येतं। मग त्यासाठी बघा पेमेंटची जी लास्ट डेट आहे ती लक्षात ठेव, चला ती पण आहे बघा आपली 10 मे ही आपली या ठिकाणी काय बघा पेमेंटची लास्ट डेट आहे। 10 मे रात्री 12 वाजेपर्यंत आपण काय बघा या ठिकाणी पूर्णपणे पेमेंट करून आपला जो अर्ज आहे हा अर्ज त्या ठिकाणी पूर्णपणे सबमिट करू शकता। ओके, म्हणजे दोन तारखा लक्षात ठेव, चला पहिली तारीख आहे अर्ज सादर करण्याची तारीख आजपासून सुरू झालेली आहे 26 एप्रिल ते लास्ट डेट आहे बघा 10 मे ही आपली त्या ठिकाणी शेवटची तारीख आहे। ओके, 10 मेच्या रात्री 12 पर्यंत आपण पूर्णपणे पेमेंट करून अर्ज आपला सादर करू शकतो। आता दुसरी एक डेट या ठिकाणी कन्फर्म लक्षात ठेव, चला बघा ही आहे त्या ठिकाणी एक्झाम डेट, म्हणजे आपली परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे। आता अजून एक भाग लक्षात ठेव, चला बघा त्याच्यामध्ये तुम्हाला जी तारीख आलेली आहे ती तारीख एकदा आपण क्लिअर करूया। बघा आपली जी परीक्षा सुरू होणार आहे बघा ही आहे 24 मे या तारखेपासून आपली त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून परीक्षा सुरू होणार आहे 24 मे ते 5 जून पर्यंत। ओके, म्हणजे एकंदरीत आपण जर परीक्षेचं ड्युरेशन जर बघितलं तर 24 मे पासून आपण आपले त्या ठिकाणी पेपर सुरू होणार आहेत आणि 5 जून पर्यंत हे तुमचे त्या ठिकाणी पेपर असतील। ओके, त्यामुळे ह्या 3 तारखा कन्फर्म लक्षात ठेव, चला पहिली तारीख आहे ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याची तारीख 26 एप्रिल ते 10 मे। दुसरी तारीख आहे बघा शेवटचं पेमेंट करण्याची डेट ही पण त्या ठिकाणी 10 मे आहे आणि आपली जी परीक्षा डेट आहे बघा तर 24 मे पासून तर 5 जून पर्यंत आपल्या परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जातील। बघा 24 मेच्या अगोदर 7 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी प्रवेश पत्र जे आहे बघा ते दिलं जाईल, म्हणजे हॉल तिकीट आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे। तर अशा प्रकारच्या ह्या 3 तारखा आहेत, पुन्हा रिपीट करतोय, अर्ज सादर करण्याची तारीख आहे 26 एप्रिल ते 10 मे, लास्ट पेमेंट करण्याची तारीख आहे 10 मे रात्री 12 पर्यंत आणि एक्झामची जी डेट आहे बघा ती आहे या ठिकाणी 24 मे ते 5 जून पर्यंत। अर्ज सादर करत असताना काळजीपूर्वक सर्व माहिती या ठिकाणी फिलअप करणं आवश्यक आहे। तसं पूर्णपणे माहितीचा व्हिडिओ अजून 1-2 तासानंतर त्या ठिकाणी तुमच्या समोर येऊन जाईल, परंतु इथं फक्त ज्या तारखा आहेत त्या तारखेसंदर्भात ही माहिती आपल्याला द्यायची होती। तर ह्या 2-3 तारखा काय करा बघा कन्फर्म या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। चला, जय हिंद।